मी बहुजन विकास अभियानाचा प्रमुख संजय कुमार। कालपासून मराठवाड्यामध्ये 6,620 कर्मचारी हे संपावर गेलेत। महाराष्ट्र सरकारने संपावर जाण्याअगोदर त्यांचा प्रश्न मिटवायला पाहिजे होता। त्यांनी अनेक वेळा अर्ज विनंत्या केल्या, निवेदन दिली, मात्र सरकारने त्याच्या गांभीर्याने विचार केला नसल्यामुळे कर्मचारी कालपासून संपावर गेलेत। मात्र संपाचा परिणाम आज अत्यंत छोट्या नागरिकांवर होत आहे। अनेक नागरिक आपल्या कामासाठी प्रत्येक विभागाला येतात, मात्र कालपासून संप असल्यामुळे नागरिक वापस जात आहेत। त्या तिकटाचे पैसे द्यावे लागतात, छोटे कामं असतात। म्हणून सरकारला माझी विनंती आहे, हा संप तात्काळ मिटवण्यात यावा। कर्मचाऱ्याचा संप तात्काळ मिटवण्यात यावा। बेमुदत संप राहिला तर नागरिकाला त्रास झाला तर बहुजन विकास आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। कारण नागरिकाच्या पैशातून कर्मचाऱ्याची पगार जाते, नागरिकाच्या महसूलमधून शासन चालतं, नागरिकाच्या विविध पैशातून सरकार चालतं। म्हणून सरकारला विनंती आहे, विनाकारण नागरिकाला त्रास होता कामा नये। कर्मचारी आणि सरकारमध्ये जे काही असेल ते असेल, मात्र याचा त्रास निष्पाप नागरिकाला होता कामा नये। म्हणून बहुजन विकास अभियान हे संप जर तात्काळ नाही मिटला तर बहुजन विकास अभियान सरकारला जाहीर करण्यासाठी नागरिकाची गैरसोय करू नका म्हणून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हे तुमच्या माध्यमातून सांगतो। आणि मी ते कर्मचाऱ्यांना सांगतो, कर्मचारी संघटनेला त्यांना देखील सांगतो, प्रत्येक जणाला बाबासाहेबांना अधिकार दिलाय आंदोलन करण्याचा, न्याय मागण्याचा, आपली भूमिका मांडण्याचा। मात्र त्यांनी देखील एक पाऊल मागे घेऊन संप न करता सनदशीर मार्गाने आपण आंदोलन चालू ठेवून नागरिकाला त्रास होणार नाही ही दक्षता त्यांनी घ्यावी, ही देखील त्यांना कळकळीची विनंती करतो। जय हिंद।